संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत आज मोर्चाचं आयोजन करण्यात आले। धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख देखील या मोर्चात उपस्थित असणार आहेत। तर सर्वधर्मीयांच्या वतीने हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे। बारामतीमध्ये संतोष देशमुख यांच्याकरता निर्गुण हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बारामतीत आज जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले। या मोर्चात देशमुख कुटुंबीय सहभागी होणार आहेत। तर कसबामधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून मोर्चाला सुरुवात होईल। तर आज बारामती बंदचं आवाहन देखील करण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विकास कोकरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विकास, आता एकानंतर एक अनेक आंदोलनं आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज बारामतीमध्ये देखील जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले। काय अधिकची माहिती आहे विकास? नक्कीच मेघना, 9 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्यातील बस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करत काहींनी निर्गुणपणे हत्या केल्याचं त्या ठिकाणी समोर आलं होतं। यामध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती मानले जाणारे वाल्मिक कराड यांचं नाव चर्चेत आलं आणि यानंतर संपूर्ण राज्यामध्ये संतापाची लाट उसळली। या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय देशमुख यांच्या जो बंधू आहेत संतोष देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या झाली, या हत्येच्या निषेधार्थ राज्यभर त्या ठिकाणी जनआक्रोश मोर्चे आंदोलने काढली जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। बारामतीच्या कसब्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी हार अर्पण करून त्या ठिकाणी 9 वाजता या मोर्चाची सुरुवात होईल। या मोर्चाला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं बहुसंख्य मराठा बांधवांनी किंवा सर्व धर्मीयांनी या ठिकाणी सहभागी व्हावं असं आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे या मोर्चाला धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हे देखील उपस्थित राहणार आहेत। यानंतर हा मोर्चा बारामती शहरातील बाजारपेठेतून त्या ठिकाणी मुख्य चौक भिगवण चौक या ठिकाणी जाणार आहे आणि यानंतर या ठिकाणी प्रत्येक आपापली भाषणं करतील। मात्र या सगळ्यांमध्ये प्रामुख्याने ही जी मागणी होते, ज्या प्रकारे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, या हत्या प्रकरणातील आरोपींना त्या ठिकाणी फाशीची सजा व्हावी आणि जे पुरवणी चार्जशीट दाखल त्या ठिकाणी केलं जाणार आहे, या चार्जशीटमध्ये धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावं अशी मागणी आता मराठा क्रांती मोर्चाकडून केली जाऊ लागली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये 3 मार्चला ज्यावेळेस या प्रकरणाचं चार्जशीट कोर्टामध्ये दाखल झालं आणि या चार्जशीटमध्ये पोलिसांनी जे धक्कादायक फोटो त्या ठिकाणी जोडले होते, हे फोटो समाज माध्यमावरती व्हायरल झाले आणि खऱ्या अर्थानं यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला। मात्र आता या सगळ्या प्रकरणामध्ये सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, यातील एक आरोपी फरार आहे। मात्र आता या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना देखील सहआरोपी करावं अशी मागणी आता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात येत आहे आणि यामुळेच आज बारामतीमध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधात त्या ठिकाणी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मेघना, निश्चित विकास, जसं तुम्ही सांगितलं की आरोपींना अटक झाली, आरोपपत्र दाखल झालं, मात्र शिक्षा कधी होणार असा सवाल उपस्थित होते आणि त्याच मागणीसाठी खरं तर या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्व पक्षीयांचा सहभाग यावेळी पाहायला मिळेल का विकास? नक्कीच मेघना, कारण संतोष देशमुख हे प्रकरण संपूर्ण राज्यामध्ये गाजत आहे। कारण सर्व ठिकाणी त्या ठिकाणी सर्व धर्मीयांचं त्या ठिकाणी मोर्चा निघत आहेत, आंदोलन होत आहेत। आपण पाहिलं खरं तर हे सगळं संतोष देशमुख हे एक भाजपचे कार्यकर्ते होते आणि या सगळ्या प्रकरणात पंकजा मुंडेंनी कुठेही आपली भूमिका मांडली नाही। मात्र दुसरीकडे सुरेश धस असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर असतील, असे अनेक नेते आहेत, सर्वपक्षीय नेते आहेत, यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आपली भूमिका मांडली। बारामतीमध्ये आज जो मोर्चा होणार आहे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं, ज्या मोर्चाचं आयोजन केलंय, या मोर्चामध्ये सर्व पक्षीय आणि सर्व धर्मीय लोकांचा त्या ठिकाणी सहभाग असणार आहे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकरांना त्या ठिकाणी फाशी झाली पाहिजे अशी मागणी सर्व धर्मीयांच्या त्या ठिकाणी वतीनं करण्यात येणार आहे। मेघना, निश्चित धन्यवाद विकास, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।